नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। पीक विमा नुकसान भरपाई प्रकरण ग्राहक आयोगाची सेंट्रल बँकेला चपराक। डाळिंब पीक विमा नुकसान भरपाई न दिल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम रुपये 37,000 व तक्रारीचा खर्च रुपये 10,000 अशी एकंदरीत रक्कम रुपये 47,000 सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी द्यावी असा महत्त्वपूर्ण आदेश अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती प्रज्ञा देवेंद्र हेंद्रे, सदस्य श्रीमती चारू विनोद डोंगरे व दुसऱ्या सदस्या श्रीमती संध्या श्रीपती कजवे यांनी नुकताच दिला आहे। या प्रकरणात तक्रारदार शेतकऱ्यांतर्फे ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी काम पाहिले। याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की वाळकी येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल गोविंद कासार यांनी त्यांचे मालकीचे गट नंबर 34 मध्ये 74 आर क्षेत्रामध्ये भगवा डाळिंब पीक घेतले होते। त्या पिकाचा सन 2016 सालासाठी सामनेवाले नंबर 1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरवला होता। तसेच सामनेवाले नंबर 2 सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकीचे तक्रारदार विठ्ठल गोविंद कासार हे खातेदार आहेत। तक्रारदाराने रक्कम रुपये 5,500 रकमेचा विमा सामनेवाले नंबर 2 सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकीमधून सामनेवाले नंबर 1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे उतरवला होता। तक्रारदाराच्या लगतचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली, परंतु या तक्रारदारास ती मिळाली नाही। म्हणून कासार यांनी पीक विमा रक्कम मिळावी म्हणून सामनेवाले सेंट्रल बँकेस मागणी केली, परंतु बँकेने पीक विमा रक्कम दिली नाही। शेवटी तक्रारदार कासार यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2017 रोजी वकिलांमार्फत सामनेवाला विमा कंपनी व सेंट्रल बँकेस नोटीस देऊन पीक विमा नुकसान भरपाईची मागणी केली असता पीक विमा नुकसान भरपाई या शेतकऱ्यास मिळाले नाही। म्हणून तक्रारदार शेतकरी कासार यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली असताना आयोगाने वरीलप्रमाणे संपूर्ण वस्तुस्थिती समजावून घेऊन नुकसान भरपाई मंजूर केली। विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने उतरवलेला पीक विमा हप्ता रक्कम रुपये 5,500 हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया वाळकी शाखेने विहित मुदतीत म्हणजे 14 जुलै 2016 पर्यंत न पाठविता विलंबाने म्हणजे दिनांक 2 ऑगस्ट 2016 रोजी सामनेवाले रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला। पीक विमा हप्ता विहित मुदतीत न पाठवल्याने विमा कंपनीने हप्ता स्वीकारला नाही, त्यामुळे तक्रारदाराचा पीक विमा उतरवला गेला नाही व तक्रारदार या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने यामध्ये सामनेवाले नंबर 2 या सेंट्रल बँकेने कर्तव्यात कसूर केला। सेंट्रल बँकेने पीक विमा हप्ता रक्कम विहित मुदतीत भरलेली नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यास विमाचा लाभ मिळाला नाही। यात केवळ सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या हलगर्जीपणामुळे तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व तक्रारीचा खर्चही करावा लागला। माननीय आयोगाने डाळिंब पीक विमा नुकसान भरपाई पोटी तक्रारदार यांना रक्कम रुपये 37,000 व त्यावर 9 जानेवारी 2018 पासून दर साल दर शेकडा 9% व्याज द्यावे, तसेच तक्रारीचा खर्च 10,000 रुपये द्यावा आणि या आदेशाची पूर्तता सेंट्रल बँकेने 30 दिवसात करावी असे आदेशात म्हटले आहे। या प्रकरणात विमा कंपनीच्या विरुद्ध तक्रार खारिज करण्यात आली। विशेष म्हणजे एका राष्ट्रीयकृत बँकेला आयोगाने दोषी धरल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या महत्त्वपूर्ण प्रकरणात शेतकरी ग्राहकाच्या वतीने ज्येष्ठ ॲडव्होकेट सुरेश लगड, ॲडव्होकेट शारदा लगड यांनी काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट सुजाता बोडके, ॲडव्होकेट विराज लगड, ॲडव्होकेट प्रतीक्षा मंगलराम यांनी सहाय्य केले।